एक खरं तर म्हणजे नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आणि आकांक्षित जिल्ह्याला विकासाची जी गंगा यायला पाहिजे. तुम्ही आकांक्षित जिल्हा म्हणून का डिक्लेअर केला म्हणून? केंद्र सरकारने डिक्लेअर केलंय. आकांक्षित जिल्हा डिक्लेअर करायचा आणि इथे विकासाच्या नावाने बोंबा मारायच्या. गेले 2-2.5 वर्ष जर इथे पालकमंत्री नसेल, पालकमंत्री मला वाटतं दोन्ही बदलले. एक दुर्दैवाने त्याला एका कोर्टाने त्याच्यावर कोर्टाचा निकाल आला. मध्येच मला वाटतं हे अजित पवार गटाच्याच बाजूने म्हणजे इथला पालकमंत्री दिला जातो असं होतं. पण अजित पवारांच्या मध्ये ही घटना घडली, वाईट घटना घडल्यामुळे कदाचित त्यांनी दिला नसेल. परंतु निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालकमंत्र्याची अत्यंत आवश्यकता आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार 2-2 आहे इकडे, 2-2, 3-3 आहे आणि तरी सुद्धा त्यांना पालकमंत्री आणता येत नाही. म्हणजे एक प्रकारचं फार दुर्दैव आहे या जिल्ह्याचं. केंद्र सरकारने आकांक्षित जिल्हा केला म्हणजे या जिल्ह्याचा विकास हा खुंटलेला आहे किंवा विकसित जे काही जिल्हे आहेत सगळ्यात मागे असलेला जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आहे. या जिल्ह्याला निश्चितपणे बजेटला तरतूद करण्यापासून तर अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी होत नसेल. पालकमंत्री काय आता बजेटला काय देतात माहित नाही, बजेटला किती तरतूद करतात माहित नाही. आणि पण खरं म्हणजे या मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा एकाच याच्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून 70 कोटी वेगळे दिले होते आणि जो काही निधी वाढवून द्यायचा असतो तोही वाढवून दिला होता. त्यानंतर ही गंगा ते का जो फ्लो आहे तो परत आलाच नाही. पालकमंत्री कोण होतं, काय करतात आणि आदिवासी विकास मंत्री आता ते आजारी आहेत असं कळतं. म्हणजे त्या तत्कालीन पालकमंत्री त्यावेळेला आदिवासी विकास खाते मंत्री आणि आता ते मंत्री इथे येऊन गेल्याचं कळतंय. पण काय देतात हे त्यांनाच माहीत. ते मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळे बाहुले आहेत. आजचे मंत्री मुख्यमंत्री जर नाचवतील तसे नाचणारे मंत्री आहेत. त्यामुळे आदिवासींच्या वाट्याला किती येईल मला शंका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.